होते की या गोष्टीचं रोज अपडेट आता असेल की 2 महिन्यानंतर माझं लग्न होणार आहे. पोरीला बघायला जाईल यो पोरीला बघायला जाईल तर पोरी याला बघायला येणार आहे. यो लास्ट आवरा इकडे फिर पहिले, इकडे फिर ये कसं हळू या हळू हळू. कसे तुम्ही तर बरीचशी धावपळ चालू आहे आणि बरं घरात पण थोडं काम चालू आहे आपल्या आणि गोठ्यावर पण सुद्धा काम चालू आहे. म्हणजे माझ्या गोठ्यावर थोडंसं काम चालू आहे आणि एक गुड न्यूज आहे. काम चालू होण्याचं कारण म्हणजे एकाने भविष्यवाणी केलेली आहे की 2 महिन्यात मी लग्न करणार आहे आणि मला मुलगाही भेटणार आहे. तर चांगलीच गोष्ट आहे, 2 महिन्यात माझं लग्न होतं तर आणि मी वाट बघते. त्याच्यामुळे जरा घराचं काम चालू केलं आहे मी की चला बाबा जावई आएगा तो उसको दिखना चाहिए एकदम टकाटके उटाटके. जसं आपल्याकडे दिवाळी आल्यानंतर म्हणजे आमच्या घरच्यांसाठी तर दिवाळीच आहे कारण की मी लग्नाला तयार झाला हा मोठा विषय. तर होत असेल तर चांगलं आहे बट बघूया भविष्यवाणी खरी होते का नाही खोटी होते की या गोष्टीचं रोज अपडेट आता असेल की 2 महिन्यानंतर माझं लग्न होणार आहे. ठीक आहे, काय बोलतो दादा, झालं का काम? कसं आहे लय कडक आहे ना शेटला. आमच्या शेटची कामच तशी होती आमच्या. काय वाटतं आज अख्खा दिवस जाईल तुमचा याच्यातच. तर इकडे होता आपला बेडरूम आणि तिकडे होता नुसता हॉल आणि आता त्या हॉलला आणि बेडरूमला आपण एकत्र केलंय. आता लाद्या फोडायचं काम चालू आहे जरा. दादा काम कसं आहे? डेंजर का? दादाला ऐकायला येत नाही, थकला वाटतं. दादा आई तुझ्याशी बोलतोय मी. हा नाही 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 तुझ्याशी बोलते. कसं आहे काम? निघतात का लादे? नाही निघत. लय कष्ट आहे का? सिमेंट लय कष्ट करायला. आमच्या पप्पांनी केलेलं काम आहे आणि त्याच्यामुळे जरा सिमेंट जरा जास्तीच चांगला घरांना वापरलाय. एक ड्रिल मशीन सुद्धा आमच्या घरात जात नाही. आज घराला 27 वर्ष होऊन गेलेत आणि त्यानंतर परत एकदा रिन्युएशन. नमस्कार गायस, कसे आहेत तुम्ही? तर आज बैलांना आधीच बाहेर काढलंय, ब्लॉगमध्ये नाही दाखवलं म्हणजे लवकरच काढलं होतं म्हणून. सो आणि इथे गोठा पण आमचा साफ झालेला आहे एकदम टकाटकमध्ये. हा रोजचा शेड्यूल असतो आणि आता त्यांना बाहेर काढलं दाखवलं. अशा दोघांना बाहेर काढलंय. शिवचं मला काही टेन्शन नाही खाण्याचं, थोडी शंभूचं टेन्शन आलंय. कमी खातोय म्हणजे जसं पाहिजे तसं खात नाही. खातोय. इकडे हो, लगे येऊ नको जवळ. इकडे हो, चल इकडे हो इकडे ये, इकडे चल ये. आता कसं धरू मी बाबू? ये मग चल ये. रशी उलटी केली आहे त्याने पूर्ण आणि इकडनं पायात गुतवली आहे. आज कासरे पण आणलेत त्याला नवीन. दोघांना पण कासरे बदली करायचे आहेत आणि हा गुतवलीचे गुतवली आहे बाब्या. तुम्ही ये इकडे फिर पहिले, इकडे फिर ये कासर. हा हळू या हळू हळू ये. हा ये आता फिर उलटा, फिर उलटा, फिर चल असं ये असं इकड नाही ये. सगळं गुतून ठेवलंय कासरा इकडनं. वा उलटाच गुतवलाय. काढेल त्याच्यानंतर मी कासरा. नवीन कासरे पण आणले, चेंज करायचे आणि मेन म्हणजे मेका भेटत नाही आहेत मला, ते पण मी बघितलं. उद्या जाईन आणायला. काल शर्ती होत्या म्हणून त्या ताई नव्हत्या आणि मेन आत्ता जायचं त्यांना खाणं आणायला. बापगावला एक दुकान आहे, मला नव्हतं एक्झॅक्टली माहिती, मला मेसेज आला आणि तुमच्या सगळ्यांचा इतका चांगला रिस्पॉन्स येतो, इतका चांगला प्रेम येतं. म्हणजे मला इंस्टाग्रामवरती लोक मेसेज करतात का ताई आमच्याकडे ही गोष्ट अवेलेबल आहे, तुम्हाला पाहिजे? कारण मला ह्याच्यातलं काहीच नॉलेज नाही आहे. पोरं बिचारी सगळी मला सांगतायत ताई इथं अशी गोष्ट आहे, इथे तुला हे भेटेल, इथे चांगलं भेटेल. तर आता आम्ही चाललो आहे बापगावला त्यांच्या खाण्यासाठी. काय बघते तिथे कसं काय. तशी कुट्टी तर आणि बाकीचं आपला भरडा वगैरे सगळं चालूच आहे त्यांना, बट त्यांच्याकडे काय स्पेशल आहे बघते जाऊन काय आहे का. आणि चाललं आहे. ह्याचं टेन्शन आहे मला शंभूचं जरा खाणं थोडं कमी आहे, म्हणजे पाहिजे तसं खात नाही. रात्री व्यवस्थित खातो, दिवसभर खूप कमी खातो आहे. नवीन जागा असल्यामुळे पण होईल, थोडे दिवस ॲडजस्ट होईल. पण शिवचं काय नाही बाबा, डेंजर माणूस आहे खाण्याच्या बाबतीत बी. सगळ्यात डेंजर ही व्यक्ती आहे. आजच्या दिवसाला तरी निघशील का?
जा तिकडे त्या साईडला जा पहिले, जा त्या साईडला जा पहिले, चल ये जा त्या साईडला. उलटा फिरल्या स्वतःने माझ्यासमोर नाटकं करतो. आता निघायचं तर ये, चल ये इकडनं ये. पाय टाक, टाक पाय, उलटा पाय टाक पहिले त्याच्यातनं, कासऱ्यातनं टाक. शंभू ऐकायला नाही येत? हा टाक कासऱ्यातनं, हा टाक पाय टाक, हा बरं गुड. दुसरा पण टाक, ये दुसरा पण टाक, ये चल ये लवकर ये, नंतर घेणार नाही तर मग मी तुला. हा ये, शाबाश, ये आता टाक तो पण पाय टाक. अबे इझिली निघतोय, तू कशाला नाटकं करायला पाहिजेत. हा निघला, बघितलं आता निघला ना नाटकी त्याची. अशी पोरं सगळी आगाव भेटलेली आहेत मला. आता त्याची चळविचळ चालली घ्यायची, घेऊ म्हणून. हा त्यालाच नाही माहिती त्याने काय गुंडळून ठेवलं. खोलायला लागेल, आम्हाला जरा खोलते, कोण नाही ते. आता दोघांना घेतल्या आतमध्ये आणि दिली कुट्टी ऊसाची खायला. कसं बसलं टंबरर खातो. आतमध्ये घेतल्यावर तरी थोडा तरी शंभू खातो, पण बाहेर अजिबातच नाही खाते. म्हणून दर्शू ते दर्शनीचं काम बघा कसं मध्ये घेतलंय. बट आता धुवायचं होतं, बट आता शूट आला अर्जंट आणि मला जायला लागेल शूटला. फटाफट तयारी करते. असं कधीही भयानक गोष्टी घडत राहतात. ते बिंदादाचं काम आहे. आता फटाफट तयारी करते आणि राहते शूटच्या. तर अर्धा तासात माझी तयारी झाली, अर्धा तासात. आणि आता मी निघतोय शूटला. लोकेशन आहे खडकाली आणि इथे POP पण काढून ठेवले सगळे. आता अशी POP काढून ठेवले कडे. इथे जागा नाही मॅडम आमच्या. अजून बाकी काय करतो रे, दादाला होता का अजून 8 दिवस घालवलं वाटतं तुम्ही. हा 1 महिना काय आम्हाला रस्ता देत नसता तुम्ही ना. महिना तो जाएगा. उद्या मॅटर मजबूत झालाय. चल घरी तुला बघतो बरोबर. चल घरी आता येऊ त्याला मारी त्याचं, मला असं वाटतं. आई चपल घाली बरं ठेवले. बरोबर नाही आई, 2-3 दिवस लावत होतं मग जायचं होता. शो ऑफ करून काहीच नाही होणार. चल जाऊ चल तिकडे लोकेशनला आलो ना आता आपण. झाड आपल्याला लगेच आणि टेकअप चल बस पोरीला बघायला जाईल. यो पोरीला बघायला जाईल तर पोरी याला बघायला येणार आहे. यो लास्ट आवरा पोर बघायला येईल. मला बी त्याच वाटतं ना. चेहरा पुसून घे प्रॉपर बहुत पावडर नसतो. पावडर लावू कुठलं माझा हा ना अरे थांबा 21 तारीख फिरा
पहिली गाडी काढली गाडी सुटली गाडी तर गाईज फायनली आजचा दिवस लय घाणेरडा होता. दिवस अजून संपला नाही पण लय घाणेरडा चालूच होता. घाण झालाय हा तो. चालूच लय घाण झालाय. चालू घाण झाल्याचं कारण म्हणजे असं आहे की सकाळी आम्ही 4ला उठलो, व्हॅनिटी पॅक केली, आवरलं. ऑर्डरला 7:30ला पोहोचायचं होतं. बाकी 7:30ला पोहोचायचं होतं. त्यानंतर क्लायंटचा मेसेज आला की थोडं लेट यावं लागेल तुम्हाला. म्हटलं ठीक आहे. उठलो होतो आणि ऑलरेडी शूटवरून लेट झालं होतं, म्हणजे झोप नव्हती झाली. 2ला उठलो, 2ला झोपलो आम्ही दोघी, मी आणि दृष्टी. आणि कुणालच्यामुळे लेट झाला. एडिटिंग करायला जायचं होतं आणि तो फोन नव्हता उचलत. कसं बसं आता ऑर्डरला आलोय 8:30 वाजता. दिवस घाण जायचा म्हणजे 5:30ला आम्ही निघलेलो. क्लायंटने मेसेज केला की थोडं लेट यायचंय. त्यानंतर ओला बुक करत होतो. ओला आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे ओला बुक होत नव्हती. त्यानंतर कशी ओला केली म्हणजे इतकं मूर्खपणा. हां चुकीचं. नेरळला जायचं तर नेरूळ टाकली मॅडमनी आणि थोड्या रस्ते झाल्यानंतर कळलं की यार लोकेशन चुकीचं आहे. मग तो चेंज केला. त्यानंतर कळलं की कॅश घेऊन आलोय. इकडे आल्यावर कळलं की इथे नेटवर्क नाहीये. म्हणजे असा दिवस घालवला गेला. आज लय मनापासून फिलिंग आली की ड्रायव्हिंग मला लय जरुरी आहे. गाड्या आहेत पण गाडी चालवता येत नाही. आत्ता लोकेशनला पोहोचलोय. C2ला जायचं. हा क्लायंट समोर आहे. आय थिंक सो मे बी. आता पटापट आवरून घेतो. चलो. दुष्टा लय बॅड दिवस होता आजचा. कसा जाणार आहे आठवडी काय माहिती. तर गाईज फायनली ऑर्डर झाली आणि बरेच दिवसांनी ट्रेनला चाललोय. कसं वाटतंय? काय समजत तर नाही पण आलोय. कारण खरंच मला ट्रेनचं समजत नाही. हिला थोडंफार समजतं, मला नाही समजत. आणि तिकडनं रिक्षा पण नव्हती भेटत. लय भूक लागले. पहिले घरी गेल्यावर हादरणार आता. आणि अजून ट्रेन आली नाहीये. फायनली ऑर्डर झाली आणि घरी आलो. 2.5-3 तास झाले. अरे म्हणजे ट्रेनमधनं यायला आम्हाला 2.5-3 तास लागले. लांब होतं लोकेशन. सकाळी 4 वाजल्यापासून धावपळ चालू होती. आत्ता 3:30 वाजले तेव्हा घरी आलो आणि डायरेक्ट गोट्यात आलो. दर्शू बघा आमच्याच कशी खुश झाले. आली बिचारी जवळ. लय आगाव आहे, म्हणजे ओव्हर आगाव आहे. आगाव होण्याचं कारण म्हणजे तिला फोटो व्हिडिओ अजिबात आवडत नाही आणि मम्मीने सांगितल्याशिवाय काही ऐकत नाही. एक शब्द नाही ऐकत. मम्मीचा माणूस आहे. तर बघ बघितलं लगे होल दे. ते बघ बोललो ना मम्मीचा माणूस आहे दर्शू. आणि हे 2 लेकरं बसलेले आहेत तिथं. छान मस्ती केले द्यावी. बघा तो शेट इथं. आणि हे यांचं खाणं आहे. हे हा एक आहे आणि काय माऊली. आणि हे एक दाखव तुम्हाला. हे एक आहे हिंद केसरी. आणि ही एक डाळ आहे उडदाची. या 3 गोष्टी मला नितेश भाऊ पाटील आहे बापगावचे, त्यांच्या इथनं मस्त स्वस्त ह्याच्यात भेटले आणि चांगली क्वालिटी. मेन म्हणजे क्वालिटी खूप चांगली आहे आणि व्यवस्थित. आता असं दिलं होतं, ट्राय केलेला, खाला याने. याचं काय टेन्शन नाही. ये चल. आणि तिकडे चालू आहे गोट्याचं काम. लय टाईम लागेल.
टाकला. बाबा ते हे बांधतात ते तिकडे आता बदलापूरमध्ये चालू आहे ना सध्या बदलापूरमध्ये लोकांची यात्रा चालू आहे. कैसे 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 नहीं ढूंढा मैंने आपका नंबर, पत्थर के पीछे दरख्त के ऊपर हर जगह देखा, नहीं मिला. आपको पहचानता नहीं है सर. हर जगह देखा, सांप का बिल देखना बाकी रह गया था, थक हार के वही देखा, वहीं से मिला. हेलो बाबू, हेलो बाबू, आवाज आ रही है? कौन बात कर रहा है? हेलो, हाँ, हाँ जी, क्या हाल है आपके? कौन बात कर रहा है? मैं भी बिल्कुल ठीक हूँ. आपकी आवाज़ नहीं आ रही थी, पता नहीं क्यों. शायद नेटवर्क इशू होगा, पता नहीं मेरा या आपका. तुझं पासपोर्ट काय आहे? खतरनाक आहे. आज आमच्या मम्मीचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने मम्मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद मंडळी. आणि बड्डेच्या निमित्ताने आम्हाला सगळ्या गोरगरिबांना मम्मीनी काय खाऊ वाटप ठेवलं. तर आम्हाला खाऊ वाटप ठेवलंय, गरिबांची सेवा करायचं असं मम्मीने ठेवलेलं, खाऊ वाटप केलेलं आहे. तर त्यातले असे 4-5 गरीब आलेले आहेत, 2-3 शेट आहेत, बाकी सगळे आम्ही गरीब पोरं आता खाऊ वाटप करा.
पटापट वाटा आम्ही आमच्या हा राहुल काय हा हा वाटा हा चल एक मम्मी चला केक कापून घ्या चला यो मोठा गरीब आहे पबजीवाला चित्ता